नाशिक शहरासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरीच्या पुराचे मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर आता पाणी आलंय। गोदाकाठची सर्व मंदिरं पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत। गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि शहरात पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पात्रात तब्बल 11,000 क्युसेकनं पाणी झेपावत असल्यामुळे गोदावरीचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। नाशिकमध्ये गोदावरी नदीची काय सध्याची स्थिती जाणून घेऊयात त्यांच्याकडून। लक्ष्मण, काय माहिती? श्वेता, मी आता नाशिकच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरती उभा आहे आणि याच अहिल्याबाई होळकर पुलाच्या ब्रिज खालून तब्बल 11,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदीच्या पात्रात केला जातोय। माझ्या राईट साईडला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हे गोदावरी नदीचं रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळेल। याच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून तब्बल 11,000 क्युसेक्सने पाणी या गोदावरी नदीच्या पात्रात झेपावतंय आणि त्यामुळे गोदावरी नदीचं हे रौद्र रूप सध्या पाहायला मिळतंय। गोदाकाठावर असलेली सगळीच मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। समोर दिसणारं रामकुंड लक्ष्मण, तुमचा आवाज नीट येत नाहीये। मात्र ही गोदावरी नदीची दृश्य आपण बघतोय। अकराळ विक्राळ झालेली ही गोदावरी नदी, कारण मोठ्या प्रमाणात धरणातनं पाणी तिथं सोडलं जाते आणि म्हणूनच गोदावरी नदीला पूर आलाय असं एकूणच दिसतंय। आणि त्यामुळे आसपासची जी सगळी मंदिरं आहेत ती पाण्यानं वेढली गेलेली आहेत। पूल सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसतोय। कळत नाहीये कोणती जमीन आहे, कुठलं नदीचं पात्र आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, बोला। श्वेता, ही जर दृश्य बघितली आपण तर ही दृश्य जी आहे ती नाशिकच्या गोदावरी नदीची आहे आणि याच गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झेपावतंय आणि त्यामुळे हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक शहराबरोबर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि विशेषतः गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणातून देखील जवळपास 5,000हून अधिक प्रमाणामध्ये क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी हे असं रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। केवळ नाशिकच्या गंगापूर धरणातूनच नाही तर नांदूर मध्यमेश्वर असेल, दारणा असेल आणि इतर जी जिल्ह्यातली महत्त्वाची 23 धरणं आहे या 23 धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सध्या स्थितीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातली 23 पैकी जवळपास 5 ते 6 धरणं जी आहे ती 100% जवळपास भरलेली आहे, तर उर्वरित जी धरणं आहे ती 80 ते 90% भरलेली आहे। विशेष म्हणजे हेच गंगापूर धरण आहे, जे गंगापूर धरण केवळ नाशिकच नाही तर मराठवाड्याची देखील तहान भागवतं। त्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा जो आहे तो देखील 70% जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे आता हळूहळू पाण्याचा विसर्ग जो आहे तो मराठवाड्याच्या दिशेनं केला जातोय, गोदावरी नदी पात्रात केला जातोय आणि म्हणून अशा स्वरूपाचं एक रौद्र रूप आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याची ओळख सांगणारं एक मापदंड म्हणून ज्याला ओळखलं जातो तो दुतोंड्या मारुती देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। ह्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि याच दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर ज्या वेळेला पाणी येतं श्वेता, त्यावेळेला ही गोदाकाठची जी मंदिरं आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे ही सगळी मंदिरं, या सगळ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडत असतो आणि त्यामुळे ही मंदिरं जी आहेत त्यामध्ये भाविक जाऊ शकत नाही। त्याचबरोबर रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड या 3 कुंडांमध्ये स्नानासाठी देशभरातले जे भाविक येत असतात त्या भाविकांना देखील या कुंडापर्यंत पोहोचता येत नाही। इतकंच नाही तर याच गोदाकाठावरती महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे या ठिकाणी अस्थिविसर्जनाचं महत्त्व आहे। देशभरातले भाविक अस्थिविसर्जनासाठी गंगा घाटावर येत असतात, मात्र या पुरामुळे अस्थिविसर्जनाचा जो घाट आहे तो देखील पूर्णतः बंद झालेला आहे। रस्त्यावरनं या लोकांना ही पूजा करावी लागते, धार्मिक विधी पार पाडावे लागत आहे। अशी सगळी परिस्थिती सध्या नाशिकच्या गोदाकाठावर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। समोर दिसणारे मी यापूर्वी देखील सांगितलं की सिद्धपात्रेश्वराचं मंदिर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, त्याबरोबर गांधी चौक आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर देव बांबलेदाराचं मंदिर आहे आणि गंगा गोदावरी मंदिर आहे। हे सगळेच मंदिरं जे आहे हे नाशिक शहरातले प्रमुख मंदिर आहे, गोदाकाठावरचे प्रमुख मंदिर आहे आणि या सगळ्याच मंदिरांना या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। एकूणच नाशिक शहरामध्ये पाऊस पडतोय, त्याचबरोबर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि या सगळ्या पावसामुळे सध्या गोदावरी
ते या बरोबर आहे. गोदावरी नदीमध्ये झेपावत आहे आणि म्हणून हे रौद्र रूप सध्या नाशिककरांना अनुभवायला मिळत आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर गोदावरीचं हे अकराळ विक्राळ रूप आज दिसतंय, कारण मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठची सगळी मंदिरं ही पाण्यानं वेढली गेलेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आपण बघितलं. गोदावरी नदीची ही सध्याची दृश्य. पालघर जिल्ह्यात सुद्धा आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनाकडनं पालघरमधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी हे आदेश जारी केलेत. आज दिवसभर पालघरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. मध्यरात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शाळा असतील किंवा महाविद्यालय असतील यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की मी सध्या पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या तीरावर आहे आणि या सूर्या नदीत सध्या सूर्या प्रकल्पाचे जे धामणी आणि कवडास ही दोन धरणं आहेत. या धरणांमधून जवळपास 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. कारण की मोठ्या प्रमाणावर मागील आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे धरणांतील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. काल हा विसर्ग जो आहे तो जवळपास 40,000 क्युसेक वरती होता, मात्र तो आज 10,000ने कमी करण्यात आलेला आहे आणि जवळपास 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सूर्या नदीत आहे. मात्र तरी देखील या सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असली तरी सुद्धा पूर्व भागात काही भागात पावसाची रिपरिप जी आहे ती कायम पाहायला मिळते. त्यामुळे तानसा असेल किंवा वैतरणा असेल या नद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आहेत त्यांना जिल्हा प्रशासनाकडून कालच सुट्टी जाहीर करण्यात आली होती, कारण की पावसाचा आज रेड अलर्ट आहे आणि त्याच्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो पालघर जिल्ह्यात कायम राहणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. मात्र आता काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आज दिवसभर पाऊस राहणार आहे. त्याच्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलाय. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. अशाच काही घडामोडी आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.